नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं येणारं वादळ हे सायलीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वादळ आणि आता सायलीच्या आयुष्याला एक नवं वळण देणारं वादळ ठरलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे रविराज सरांच्या गाडीला काही ब्रेक लागत नसतो आणि गाडी कंट्रोलमध्ये येत नसते, तर दुसरीकडे एवढा वारा सुटलेला असतो की लाईट गेलेले असतात. कुसुमताई मधुभाऊंच्या गोळ्या देण्यासाठी येतात, पण पाहतात तर सगळ्यात मोठा चमत्कार घडतो. तो म्हणजे मधुभाऊ शुद्धीवर आलेले असतात. ते उठून बसलेले असतात. आता चक्क मधुभाऊंना उठून बसलेलं पाहून कुसुमताईंना शब्दच फुटत नसतात. ते भारावून जातात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. मधुभाऊ शुद्धीवर तर आलेले असतात, पण उठूनही बसलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की गाडी कंट्रोलमध्ये येत नसते. त्यावेळी अर्जुनने रविराज सरांना सांगितलेलं असतं की हँडब्रेक ओढा आणि गाडी लेफ्ट साईडला घ्या. आणि आता घनदाट जंगलामध्ये ती गाडी घालतात आणि तिथे मात्र गाडी थांबते. आता अर्जुन, रविराज सर तिथेच थांबतात. इथे मात्र सायलीला सगळा लख्ख प्रकाश डोळ्यासमोर असतो. सायलीला तिचा भूतकाळ आठवतो, डोळ्यासमोर दिसतो. अर्जुन रविराज सरांना विचारतो, सिनियर तू ठीक आहेस ना? प्रतिमा आत्या तू ठीक आहेस ना? असं म्हणत तो सगळ्यांना बाहेर काढतो. सायलीचा हात हातात घेतो, तिला बाहेर घेतो. आता सायली प्रतिमा आत्या आणि रविराज सरांकडे पाहू लागते आणि म्हणते, माझे आई बाबा आणि माझा अर्जुन, असं म्हणत ती त्यांच्याकडे डोळे भरून पाहते. सायलीच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू आलेले असतात आणि त्या म्हणतात की चौघही खरी नाही आहेत, कुठे गेले काहीच कळत नाही आहेत. आता मात्र सर्वच जण घाबरतात. सर्वजण फोन करण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्णाजी देवी आईला साकडं घालतात, त्यांना काळजी वाटत असते. तर इकडे प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली बाळा तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना? सायली म्हणते, नाही मला काहीही लागलेलं नाही आहे. रविराज सर म्हणतात, खरंच सायली बाळा तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो रविराज काका मी अगदी ठीक आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, खरंच देवी आईची कृपा झाली आणि आज सायली तू अगदी सुखरूप आहेस. देवी आईचाच हा चमत्कार आहे की आपण सर्वजण सुखरूप आहोत. असं म्हणत सर्वजण एकत्र येतात. आता मायलेकींची भेट झालेली असते आणि अर्जुनने या तिघांनाही एकत्र आणलेलं असतं. जीवावर बेतूनसुद्धा सायलीने आपलं कुटुंब मिळवलेलं असतं. तर अर्जुनला रविराज सर पुन्हा विचारतात, काय झालं आहे सायली? अर्जुन तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? सायली अगं तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, सिनियर प्रतिमा आत्या सायली रडते आहे कारण? तर त्यावेळी सायली अर्जुनला थांबवते आणि इशाऱ्यानेच म्हणते, तुम्ही काहीही सांगू नका. तर अर्जुन म्हणतो, कारण तिला ॲक्सिडेंटचा शॉक बसला म्हणून, पण आता ती ठीक आहे. तर आता अर्जुनला आणि रविराज सरांना अश्विनचा फोन येत असतो. अर्जुन म्हणू लागतो की आता घरी निघावं लागेल. रविराज सर म्हणतात की हो, अश्विन सतत फोन करतोय म्हणजे नक्कीच घरचे काळजी करत असणार. प्रतिमा आत्या म्हणतात, कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नाही आहे ना? चला आपण लवकर निघूया. अर्जुन म्हणतो हो. आता रविराज सर प्रतिमा आत्यांचा हात पकडून त्यांना गाडीमध्ये बसायला घेऊन जातात. तर इकडे अर्जुन सायलीला विचारतो, बायको तुला खरंच सगळं आठवलं आहे का? सायली म्हणते, हो अगदी सगळ्या गोष्टी लख्ख आठवत आहेत. आता मात्र अर्जुन खुश होतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली म्हणून सुभेदारांच्या घरात गृहप्रवेश केलेली तन्वी आता खऱ्या अर्थाने 25 वर्षानंतर आपल्या घरी आलेली असते. तिला आता सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायली धावत पळत येते, पूर्णाजीला मिठी मारते. आपल्या पूर्णाजीला मिठी मारून तिला खूप बरं वाटत असतं. पूर्णाजीसुद्धा मायेने सायलीला जवळ घेतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मला माझी ओळख मिळाली, मी तन्वी आहे, हाच आनंद आहे. आता अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो, मला माझी तन्वी मिळाली. तर सायली अर्जुनला म्हणते, मला माझा अर्जुन मिळाला. तर त्याचवेळी कुसुमताईंचा सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोल कुसुमताई. सायली खूप आनंदात असते. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली तू आत्ताच्या आता आश्रमात येऊ शकतेस का? सायली घाबरते, धावत पळत आश्रमात जाते आणि तिथे गेल्यावर मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना? तर सायलीला मधुभाऊ म्हणतात, तू सायली नाही आहेस. तर कुसुमताई म्हणतात, अहो मधुभाऊ असं काय करताय? तुम्ही विसरलात का? अहो ही आपली सायली आहे, तुमची साऊ. तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हो पण ही सायली नाही तर तन्वी आहे. आता मधुभाऊंनी सुद्धा स्वतःहून सांगितलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे. मधुभाऊंना या सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि म्हणूनच नागराजने त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु देवी आईच्या कृपेने सगळ्याच गोष्टी पूर्णपणे बदलतात. एक वादळ आता सायलीच्या आयुष्यात सुखाची चाहूल घेऊन येतं. सायलीला तिची ओळख मिळते, तिची माणसं मिळतात. पण आता या सगळ्यावर राकेश काही अजून डावपेच आखेल का? सायलीची ही ओळख आणि तिचं अस्तित्व
सायली आता जपू शकेल का? हे सगळं काही सांभाळण्यात सायलीला यश मिळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.